वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखोंची गर्दी काल पाहायला मिळाली। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही मिरवणूक जी आहे ती निघालेली होती। बीसीसीआय कडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा चेकही प्रदान करण्यात आला। वानखेडे बाहेर ढोल ताशाच्या तालावर खेळाडू सुद्धा थिरकल्याचं पाहायला मिळालं। तुफान गर्दी मुंबईकर आणि त्यासोबतच देशाच्या कानाकोपऱ्यामधून जे लोक क्रिकेट प्रेमी जे आहेत ते मुंबईमध्ये काल आलेले होते आणि आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण रस्त्यावर उतरलेले होते। ढोल ताशाचा गजर जो आहे तो पाहायला मिळाला आणि या ढोल ताशाच्या गजरावर खेळाडू सुद्धा थिरकल्याचं पाहायला मिळालं। बीसीसीआय कडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा चेकही प्रदान करण्यात आला। वानखेडेच्या बाहेर ढोल ताशाच्या तालावर खेळाडू सुद्धा थिरकल्याचं पाहायला मिळालं। हातामध्ये तिरंगा घेऊन आपल्या चाहत्यांचं अभिवादन जे आहे ते खेळाडूंनी स्वीकारलं। ही तोबा गर्दी जी आहे ती कालची आपण पाहताय मरीन ड्राईव्हवरची। तर विजय मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाचा गौरव करण्यात आला। बीसीसीआय कडून भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला आणि ताज हॉटेलमध्ये जंगी सेलिब्रेशन पाहायला मिळालं। वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाचा गौरव जो आहे तो करण्यात आलेला होता। 33,000 कॅपॅसिटी असलेलं हे वानखेडे स्टेडियम मात्र काल अगदी क्रिकेट प्रेमींनी क्रिकेट रसिकांनी अक्षरशः फुलून गेलेलं होतं। मुंबईमध्ये भारतीय संघाची विजयी यात्रा निघाली आणि ताज हॉटेलमध्ये सुद्धा जंगी सेलिब्रेशन झालं।